हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आता अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास चालू झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न असा पडतो की अधिक मासामध्ये अधिक फळ देणारी उपासना काय केली पाहिजे. आणि तेच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की अधिक मासामध्ये अधिक फळ देणारी उपासना काय आहे. तर हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला मलमास तसेच पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हणतात, कारण या महिन्याचा अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. या काळात काही विशिष्ट नियमांचे पालन केल्यास जीवनातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते. यासाठी व्रत स्वरूप एखादी उपासना नियमितपणे महिनाभर करावी असे शास्त्र सांगते. जर तुम्हाला जास्त काही करणं होत नसेल तर इव्हन एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो. तर भगवद्गीतेमध्ये 15वा अध्याय स्पेशली पुरुषोत्तम योग असा म्हणून दिलेला आहे. मी समोर तुम्हाला ते सुद्धा दाखवते. तर आपल्याला जास्त काही करायचं नाहीये. तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. तर त्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं सुद्धा लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. इथे आहे तो भगवद्गीतेचा 15वा अध्याय. तर आपल्याला ह्या अध्यायाचं पठण करायचं आहे. अधिक मासात या अध्यायाचे वाचन करण्याचे खूप जास्त महत्त्व मानले जाते. गीतेचा अर्क मानला जाणारा या अध्यायाचे नित्यपठण केल्याने मनुष्याला संसारातील अशक्तीतून मुक्ती मिळून परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. अधिक मासात रोज अध्यायाचे वाचन केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. आणि इव्हन एवढंच नाही तर बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. भगवद्गीता एरवी सुद्धा वाचनामध्ये आपण नक्कीच वाचली पाहिजे, किंवा काही प्रेग्नेंट बायका वगैरे यांनी सुद्धा भगवद्गीता वाचली पाहिजे. तर एरवी तर आपण भगवद्गीतेचं वाचन केलंच पाहिजे, पण या महिन्यामध्ये विशेषतः 15व्या अध्यायाचा उल्लेख झालेला आहे. आणि तुम्ही इव्हन बघा सुद्धा, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं नाव सुद्धा पुरुषोत्तम मास असं दिलेलं आहे. म्हणून मेन उपासना अशी करायची आहे आपल्याला अधिक मासामध्ये. अगदी फळ देणारी उपासना ही आहे की आपल्याला हा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, परमपुरुषाचा योग असं सुद्धा म्हणतात. तर त्यामध्ये बरंचसं काही देवांविषयी आहे. तर हे आपल्याला वाचायचं आहे. आणि अधिक मासामध्ये काय देवदेव केला पाहिजे असा जर प्रश्न पडला असेल, जप, ध्यान वगैरे, दान, पुण्य या गोष्टी तर आपण करतच राहतो. सात्विक भोजन आपल्याला करायचं आहे. भगवद्गीताचा पाठ आपल्याला करायचा आहे. भगवद्गीताचा 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. तर अधिक मासामध्ये अधिक फळ देणारी उपासना म्हणजे आपल्याला भगवद्गीतेचं पठण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं सामर्थ्य करायचं आहे. हा 12 अक्षरी मंत्र खूप जास्त शक्तिशाली आहे आणि प्रभावशाली आहे. तर अधिक मासाचं तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा म्हणजे एकदा तरी या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वराची प्राप्ती करून घेतली होती. तर असा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे. तर ही उपासना कशी करायची आहे, योग्य पद्धत काय आहे, तर सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. देवासमोर छान दिवा वगैरे लावून देवाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि शांत आसनावर बसून आपल्याला भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं नाव दिलेलं आहे. हे सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की असं दिलेलं आहे. आणि माळेवर आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे. तर एवढी सुद्धा उपासना आपण केली तर अगदी फलदायी आहे. आणि खूप जास्त या गोष्टीला मानलं जातं, भगवद्गीतेला खूप जास्त मानलं जातं. तर ही छोटीशी उपासना करा, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होईल. तुम्हाला नक्कीच काहीतरी पॉझिटिव्हिटी जाणवेल. तर या महिन्यामध्ये काय केलं जातं असं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा भगवद्गीतेचा हा अध्याय वाचा, पुरुषोत्तम योग वाचा, तुम्हाला सुद्धा खूप जास्त छान वाटेल. तर असा होता आजचा हा अधिक मासात अगदी फळ देणाऱ्या उपासनेचा व्हिडिओ. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवनवीन आणि छान छान महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की खरंच ही माहिती महत्त्वपूर्ण आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच भगवद्गीता हातात घ्या आणि वाचनाला सुरुवात करा. हा महिना हातातून जाऊ देऊ नका, कारण हा योग 3 वर्षातून फक्त एकदाच येतो, एकच महिना असतो. त्यामुळे या अधिक मासामध्ये नक्कीच तुम्ही भगवद्गीतेचं वाचन करा आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी असतील तर त्या गोष्टींना दूर करायचा प्रयत्न करा व तुमच्या आयुष्यामध्ये हे भगवद्गीता पठणाने बरंचसं पॉझिटिव्हिटी येईल. तर पुन्हा भेटूयात आणखी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.